सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातर्फे सीपी मुंबईचा शिपाईचा आणि कारागृहाचा ग्राउंड या ठिकाणी संपूर्ण झालाय 17 मार्चला। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, शिपाईचा मुलांचा आणि मुलींचा, त्याचबरोबर कारागृहाचा ग्राउंडचा कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिपाईचा सुद्धा ग्राउंडचा कडाप सांगणार आहे आणि कारागृहाचा सुद्धा ग्राउंडचा कडाप सांगणार आहे आणि कास्टनुसार मी तुम्हाला कडाप सांगणार आहे। कॅटेगरी वाईज कोणकोणत्या कॅटेगरीचा कोणकोणत्या कास्टचा किती कडाप या ठिकाणी जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। SC ST VJ NT NTC NTD OBC SCBC ओपन EWS सर्व कॅटेगरीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कडाप तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले आहे कॅटेगरी वाईज हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोमध्ये मुलांना मार्क्स पडले, म्हणजे 35 वाले किती आहे, 30 वाले विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, 32 वाले विद्यार्थ्यांचा रेशो किती आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर पाहता विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचं ग्राउंड झालं नुकताच, या ठिकाणी शिपाईचं झालं, कारागृहाचं झालं, तर मुलांचं जे ग्राउंड आहे चांगलं या ठिकाणी बसलं नाही आहे। एकाच विद्यार्थ्याची ही जे या ठिकाणी एकाच विद्यार्थ्यासोबत असं घडलेलं असं काही नाही आहे, सर्वांसोबत असंच या ठिकाणी घडलं आहे। सर्वांना जे मार्क आहे सीपी मुंबईला कमी पडलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे की बा कडाप जास्त जाणार आहे, तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। सीपी मुंबईचा दरवर्षी कडाप जे आहे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यापेक्षा कमीच लागते, लक्षात ठेवा, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे आणि या वर्षीचा हद या ठिकाणी झाली आहे, मुलांना कमी मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे। मेन म्हणजे खास करून 100 मीटरमध्ये सेन्सरमध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता, कारण की मुलांना 100 मीटरमध्ये जो त्यांच्या गावाकडे जो टाईम होता त्याच्यापैकी गावाकडे जेवढे काही मार्क त्यांना 100 मीटरमध्ये पडे किंवा शहरामध्ये जेवढे प्रॅक्टिस करताना 100 मीटरमध्ये मार्क पडे त्याच्यापेक्षा 4 ते 6 मार्क इथं -100 मीटरमध्येच फक्त या ठिकाणी झालेले आहे। ठीक आहे, आणि 1600 मीटरमध्ये सुद्धा 1-2 मार्क मुलांचे कमी होत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे मुलांना त्या ठिकाणी सीपी मुंबईला ग्राउंड कमी पडला आहे, म्हणजे मुलांना ग्राउंड आहे तर ते कमी या ठिकाणी पडलेलं आहे मुलांचं। तर गावाकडे तर आपलं जे ग्राउंड होतं 40चं 45चं, तर या ठिकाणी 10 मार्काने या ठिकाणी घटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यांचं 40चं ग्राउंड होतं तर त्यांचा 30 पर्यंत 28 पर्यंत अशा प्रकारे त्या ठिकाणी सीपी मुंबईला ग्राउंड बसलेला आहे। मेन म्हणजे 100 मीटरमध्ये त्या ठिकाणी सेन्सरमध्ये प्रॉब्लेम होता पहिल्या दिवसापासूनच मुलांना कमी मार्क येऊन राहिले होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि मुलांचा पण तोच प्रॉब्लेम होता, मुलींचा पण तोच प्रॉब्लेम होता। मुलांचं जे ग्राउंड आहे मरोळमध्ये झालं आणि मुलींचं जे ग्राउंड आहे तर ते नायगावमध्ये झालं। तर सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप या ठिकाणी किती जाते, कॅटेगरी वाईज किती जाणार आहे याबद्दल तुम्हाला सांगून देतो। तर हा शिपाईचा पहिले तुम्हाला कडाप सांगतो, त्यानंतर तुम्हाला कारागृहाचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। आता सीपी मुंबईचा शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, तर आपल्याला खचून द्यायचं नाही, जास्त कडाप जाणार नाही आहे, कडाप जाणार तर कमीच जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचं जे कारण आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचं जे वातावरण आहे दमट वातावरण आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे एवढे हाल त्या ठिकाणी मुलांचे झाले की बाकीच्या जिल्ह्यामध्ये कुठेही एवढे हाल नाही झाले। म्हणजे सकाळपासून त्या ठिकाणी बसून ठेवला जातं 8-8 घंटे 6-6 घंटे 9-9 घंटे अशा प्रकारे मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला आहे। आणि सकाळी गेल्या म्हणजे पोटामध्ये काहीच त्या ठिकाणी अनाज वगैरे राहत नाही, काही आपण फळ फ्रूट काही खात नाही। ठीक आहे, एकदमच आपलं सकाळी त्या ठिकाणी बसून ठेवला जाते, तर एवढी काही एनर्जी आपल्या शरीरामध्ये राहत नाही, तेवढा काही ग्राउंडचा परफॉर्मन्स मुलांचा त्या ठिकाणी बसलेला नाही आहे जसा पाहिजे तसा। ठीक आहे, तर मुलांना कमी मार्क त्या ठिकाणी पडले आहे। मेन म्हणजे 100 मीटर लगेच त्यांनी घेतलं, लगेच 1600 मीटर रनिंग, त्यानंतर गोळाफेक। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 100 आणि 1600 घेतल्यानंतर हातातली सगळी ताकद त्या ठिकाणी गेली राहते, गोळा फेकाच्या वक्ती हातात ताकद राहत नाही, एक लक्षात ठेवा। जसं आपला आउट ऑफ जरी गावाकडे जात असेल तर त्या ठिकाणी 2-3 मार्काची घसरण आपल्याला पाहायला भेटते। आपला जर गावाकडे आउट ऑफ जात असेल गोळा तर तिथं 12 मार्काचा गोळा पडते, एक लक्षात ठेवा। कारण की मी स्वतः त्या ठिकाणी आजमावलं आहे, 50 विद्यार्थ्यांच्या डिटेलमधून फक्त 1 ते 2 विद्यार्थी होते आउट ऑफ गोळा फेकणारे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, एखादाच राही कदाचित त्यामध्ये 50 पैकी जो आउट ऑफ फेके। ठीक आहे, अशी कंडिशन होतं। आता सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, पहिले मी शिपाईचा सांगतो।
त्यानंतर कारागृहाचा सांगणार आहे। पहिले महिला उमेदवारांचा कडाप सांगून देतो शिपाईचा। तर पहा, महिला उमेदवार SC कॅटेगरीच्या दर असाल तर जवळपास 26 ते 30च्या दरम्यान कडाप जाणार आहे महिला उमेदवारांचा। ST कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा या ठिकाणी 28 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीच्या दर महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान जाणार आहे। NTB कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 30 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप जाणार आहे। NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 ते 34च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 26 ते 30च्या दरम्यान कडाप जाणार आहे। SC BC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 ते 26च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 34 ते 35च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आता मुलांचा कडाप किती जाणार आहे शिपाईचा ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 28 ते 34च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे मुलांचा SC कॅटेगरीचे असाल तर। आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। NTC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 33 ते 36च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि NTD कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा सुद्धा या ठिकाणी 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 30 ते 36च्या दरम्यान कडाप या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल पुरुष उमेदवार तर या ठिकाणी 36 ते 38च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 29च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 37 ते 39 प्लस एवढा कडाप या ठिकाणी CP मुंबईला पाहायला भेटणार आहे। तर एवढा काही सेफ झोन आहे, एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे, जास्त कडाप जाणार नाही आहे। याच्या बाहेर कडाप या ठिकाणी जाणार नाही आहे, एक लक्षात ठेवा। एवढा सेफ झोन आहे कारण की मुलांना कमी मार्क त्या ठिकाणी पडलेले CP मुंबईला सरासरी मुलांना कमी मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि दरवर्षी CP मुंबईचा जो कडाप आहे जास्त हाय कडाप या ठिकाणी जात नाही। जसं आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढा हाय कडाप जाते तेवढा हाय कडाप जे CP मुंबईचा जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढा काही शिपाईचा कडाप जाणार आहे। आता कारागृहाचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिले महिला उमेदवारांचा कारागृहाचा कडाप सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा। SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 30 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 पर्यंत कडाप जाणार आहे। VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 कडाप जाणार आहे। NTB कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 पर्यंत कडाप जाणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि NTCचा पण 33 पर्यंत जाणार आहे। NTD कॅटेगरीचा जो कडाप आहे 34 पर्यंत जाणार आहे। आणि OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा हा 30 ते 32च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे। SC BC कॅटेगरीचा जो महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 32 पर्यंत कडाप जाणार आहे। EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा तर हा 26 पर्यंत जाणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा 35 पर्यंत जाणार आहे। आता पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे कारागृहाचा SC कॅटेगरीचा 34 पर्यंत कडाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा। ST कॅटेगरीचा 32 पर्यंत, VJ कॅटेगरीचा 36, NTB कॅटेगरीचा 36, NTC कॅटेगरीचा 36, NTD कॅटेगरीचा 36, OBC कॅटेगरीचा 36, SC BCचा 38, EWS कॅटेगरीचा 28 आणि ओपन कॅटेगरीचा 39 ते 38च्या दरम्यान एवढा काही कडाप जाणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय